बातमीपत्राच्या सुरुवातीला राजकीय गोटातून एक मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीमध्ये आता एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे असं सूत्रांकडून माहिती मिळते। भाजपकडून आता नेत्यांच्या मुलांना उमेदवारी दिली जाणार नाहीये। महिला आणि युवकांना उमेदवारी देण्याचा मोदींचा मानस असल्याचं कळतंय आणि सध्याच्या काही मंत्र्यांचं तिकीट देखील कापलं जाणार असल्याची सूत्रांकडून अतिशय महत्त्वाची बातमी प्राप्त होते। 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा फॉर्म्युला वाटण्यासाठी हा पक्ष आग्रही असल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, मोदींच्या बैठकीमध्ये हा अतिशय मोठा निर्णय, भाजपकडून आता नेत्यांच्या मुलांना उमेदवारी मिळणार नाहीये आणि काहींचं तिकीट देखील कापलं जाणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? प्राजक्ता, केंद्रीय निवडणूक समितीची काल भारतीय जनता पक्षाची एक अत्यंत महत्वाची बैठक राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात झाली। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते। या बैठकीत एक अत्यंत महत्वाचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यांनी स्पष्ट केलं की घराणेशाहीला चाप लावण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता त्यांनी स्पष्ट केलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी देणार नाही, त्याऐवजी नवयुवक जे आहेत आणि महिला यांना जास्तीत जास्त तिकिटा या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कशा देता येईल यासाठी हा फॉर्म्युला जो आहे, खास करून जो नवयुवक आणि महिलांसाठीचा फॉर्म्युला जो आहे तो या 5 राज्यांच्या विधानसभामध्ये लावण्यात येणार आहे। आणि याशिवाय सध्या मंत्रिमंडळामध्ये ज्यांचे मुलं आहेत, घराणेशाहीच्या आधारावरती ज्यांना मंत्रिपद मिळाले आहे त्यांचीही पद कमी करण्यासंदर्भातलं देखील चर्चा कालच्या बैठकीत झाल्याची सूत्रांची माहिती आहे। काल जवळपास 3.5 ते 4 तास ही बैठक चालली। साधारणतः 5 वाजता ही बैठक सुरू झाली आणि रात्री 9:30 वाजता ही बैठक संपली। त्यामुळे ही अत्यंत महत्वाची बैठक होती। छत्तीसगड आणि सोबतच मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या संदर्भात काही नावांवरती निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये देखील हा फॉर्म्युला लागू करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। प्राजक्ता, बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आज मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये मंत्र्यांसाठी डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलेलं आहे, पण या कार्यक्रमाचं आमदार बच्चू कडू यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाहीये। मला आमंत्रण नसल्यामुळे मुंबईतील कार्यक्रमाला जाणार नाही असं कडूंनी स्पष्ट केलंय। यामुळे महायुती सरकार आणि कडूंमध्ये संबंध आणखी ताणले गेल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय। मला काही निमंत्रण नाही आहे। माझं आज गोंदियाला दिव्यांग अभियान आहे आणि दिव्यांगाच्या दारी दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या त्या दृष्टीने मी आता गोंदियाला निघालो आहे। मग त्याची काही कल्पना नाही। संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, बच्चू कडू यांना स्नेहभोजनाचं आमंत्रण देण्यात आलेलं नाहीये, नेमकी आता बच्चू कडू यांनी काय भूमिका स्पष्ट केली आहे, काय अपडेट? खरं तर मुख्यमंत्र्यांनी आज जे डिनर डिप्लोमसी ठेवलेली आहे त्यात त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना जे आहे ते बोलविलेलं आहे। मात्र बच्चू कडू यांच्याकडे जे आहे ते मंत्रिपदाचा जो आहे तो दर्जा असलेलं दिव्यांग खातं दिलेलं आहे। सोबतच महायुतीमध्ये जे आहे ते बच्चू कडू यांचा महत्वाचा वाटा जो आहे तो राहिलेला। आपण पाहिलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी जे आहे ते बच्चू कडू नेहमी त्यांच्यासोबत होते। त्यामुळे या डिनर डिप्लोमसीचं आमंत्रण बच्चू कडूंना असेल असं एक साधारण समज होता। मात्र या डिनर डिप्लोमसीचं निमंत्रण बच्चू कडू यांना मिळालेलं नसल्यानं ते जे आहे ते आज मुंबईला गेलेले नाहीयेत, तर ते त्यांचे नियोजित दौरे असलेल्या गोंदियामध्ये जाऊन दिव्यांग संमेलन घेणार आहेत। त्यामुळे कुठेतरी आता महायुतीमध्ये यावरून पुन्हा एकदा मतभेद आहे का असं समोर आलेलं आहे। काल बच्चू कडू यांनी सांगितलं की काल त्यांचं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालं, मात्र फोनवर बोलणं झालं असताना देखील मुख्यमंत्री यांनी बच्चू कडू यांना जे आहे ते आजच्या स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं नाही। त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये देखील सर्व काही आलबेल अशी स्थिती नसल्याचं या सगळ्या घटनाक्रमावरून लक्षात येतं। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आज मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अजित पवार गटाचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतरचं हे पहिलंच स्नेहभोजन आहे। वांद्रे येथील ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता स्नेहभोजन होणार आहे आणि या स्नेहभोजनाच्या निमित्तानं मंत्रिमंडळातील समन्वयासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवारांनी अजित पवारांच्या गटातील महत्त्वाच्या नेत्यांच्या मतदारसंघात सभा घेण्याचा धडाका लावलाय। त्याचाच एक भाग म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात शरद पवार स्वाभिमान सभा घेणार आहेत।
त्यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सभेमध्ये धनंजय मुंडेंना पर्याय देखील शोधला जाण्याची चर्चा आहे आणि त्यामुळे सभेच्या व्यासपीठावर पवार साहेबांसोबत कोण नेते असतील, त्यातही पवारांच्या शेजाऱ्यांच्या खुर्च्यांमध्ये कोण बसणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सभेच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या माजी सभापतींसह बीआरएसचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि विशेष म्हणजे शरद पवार यांच्यासोबत शिवराज बांगर यांच्यासह बबन गीते यांची बैठक झाल्याचं देखील समोर आलंय। महत्त्वाचं म्हणजे बबन गीते यांचं परळी मतदारसंघात चांगलंच वर्चस्व आहे आणि यामुळे धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून शरद पवार हे बबन गीते यांना ताकद देणार असल्याचं सांगितलं जातंय। परिणामी बीडमधलं राजकीय वातावरण आता तापलेलं आहे। तर बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची तोफ धडाडणार आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची राज्यातील दुसरी आणि मराठवाड्यातील पहिली सभा आज बीडमध्ये होते। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वतीनं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि शरद पवार बीडमध्ये येणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। सर्वसामान्य लोकांमध्ये फार उत्साह आहे आणि खतखत पण आहे या संदर्भातली। आणि आज लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि साहेबांचं जे स्वागत बीड जिल्ह्यामध्ये आगमनानिमित्त होणार हे आपण बघूनच आपल्या लक्षात येणार। कुणाला कोंडीत पकडायचा हा काही विषय नाही आहे, परंतु प्रत्येकाची भूमिका ही वेगळी असते। जशी माझी भूमिका आहे तशीच जिल्ह्यातल्या काही नेत्यांची भूमिका आहे। सगळे आपल्या भूमिकेसोबत आहेत। माझी कुणासोबत ही चर्चा झाली नाही। मी कार्यक्रमामध्ये गेल्या 10-12 दिवसापासून कार्यक्रमात आहे आणि ज्यांचे काही प्रवेश आहेत ते जयंत पाटील साहेबांना त्यांचं बोलणं झालेलं आहे। आज व्यासपीठावरती आपल्याला जाहीर होईल। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानकडून शासकीय अतिथी हा बहुमान मिळालेला आहे आणि हा मान यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला होता। जपान सरकारनं देवेंद्र फडणवीस यांना शासकीय अतिथी असा दर्जा देऊन आमंत्रित केलंय। फडणवीस येत्या 20 ऑगस्ट पासून जपानच्या दौऱ्यावर आहेत आणि जपानच्या दौऱ्यामध्ये ते परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री आणि पर्यटन मंत्री यांच्याशी चर्चा करतील। आणि आता थेट जाणार आहोत तिकडे कळवा रुग्णालयामध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे आणि वडेट्टीवार तिथे सध्या पोहोचलेले आहेत। ज्या कोविडमध्ये जी हॉस्पिटल थाटली तिथले बेड कुठे गेले? सर आहे सर बेड, आता बेडची इथे कुठे बेड नव्हते मग? आहे सर आपण वॉर्डमध्ये जाऊ सर। कसं माळी साहेब एका बेडवर 2 पेशंट आहेत आपल्याकडे, असं काय करता तुम्ही? कॅपॅसिटी विचारायला ठीक आहे मला। तेवढे उपकरण होते गेले, ते सगळे कोविडचे उपकरण गेले कुठे? नवीन इक्विपमेंट घेतले सर, ती कुठं उपकरण घातले? ते गरज आहे तिथे आपण उपकरण दिलेले आहेत सर। आणि सर काय बोलताय? एक हॉस्पिटल उघडलं, एक हॉस्पिटल बांधलं 25 कोटीचं माझ्या वॉर्डात, जोडले गेलेले आहेत अजित। उघडलंच नाही, ते उघडलं नाही। आपण जर पाहिलं तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जे आहेत ते कळवा रुग्णालयामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी असतील, त्यानंतर कळवा रुग्णालयाचे अधिष्ठाता बारोट साहेब असतील, यांची राकेश बारोट यांचं नाव आहे। या दोघांशी त्यांनी नेमकी काय घटना काय घडलेली आहे, त्याची काय कारण आहेत याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करत असता काही माहिती योग्य दिली न गेल्यामुळे किंवा माहिती पूर्ण नाहीये, ज्या पद्धतीनं फक्त सांगितलं जातं की एक्सपर्ट तज्ज्ञ डॉक्टर आहेत हॉस्पिटलमध्ये, नर्सेस आहेत, तर त्यांची खरी संख्या जी आहे ती बाहेर आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती केलेली आहे की ज्या पद्धतीनं अधिकारी या सगळ्या घटनांवरती आणि त्यांच्या दोषी अधिकाऱ्यांना पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे लोकांचा जीव जात आहे। तर अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी कोणाला पांघरून घालू नये, इथे लोकांचा जीव गेलेला आहे, त्याच पार्श्वभूमीवरती जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे। पण जर तुम्ही प्रस्ताव पाठवले असतील, गेले अनेक वर्ष इथे एक्सपर्ट डॉक्टर नाही आहेत, नर्सेस नाही आहेत, पूर्ण स्टाफ नाहीये आणि अशा पद्धतीने जर वारंवार घटना घडणार असेल तर याला जबाबदार कोण, अशा भाषेमध्ये विजय वडेट्टीवार जे आहेत यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतलेली आपण दृश्यात देखील पाहू शकतो की ते वारंवार तेच प्रश्न करतात की जर तुम्ही प्रस्ताव पाठवलेले आहेत तर तुमच्याकडे मग तुम्हाला दिलं कोणी नाही, तुम्हाला जे अधिकारी आहेत किंवा मनुष्यबळ जे पाहिजे होतं ते कोणी दिलं नाही आणि जी 17 जणांचा एकाच रात्रीमध्ये मृत्यू झाला जाता 10 तासामध्ये, त्यांची कारणं जी आहेत ती कारणं दिली जात आहेत। तर त्या कारणं देण्यापेक्षा भविष्यात अशा घटना घडू नये याकडे जास्त लक्ष द्यावे, अशा पद्धतीनं जी संपूर्ण चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये सुरू आहे। बरं अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।
तर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी कळवा रुग्णालयात दौरा केलेला आहे आणि रुग्णांच्या मुद्द्यावरून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं असल्याचं पाहायला मिळतंय. पुढची बातमी पाहूयात. राज्य सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम आज शिर्डीमध्ये पार पडतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथील मैदानावर हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय. जिल्ह्यातील 30,000पेक्षा जास्त लाभार्थी या उपक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या कार्यक्रमाचं नियोजन आहे. गेल्या जवळपास 20 ते 25 दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणा मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काकडी इथे या उपक्रमाचं नियोजन करते. मुख्यमंत्री 11:30 वाजता विमानानं काकडी इथे पोहोचणार आहेत, तर 2 तासांचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पाडून 2:30 वाजता ते मुंबईकडे परतणार आहेत. शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन 14 महिने उलटले तरी भरत गोगावले यांना अद्यापही मंत्रिपद मिळालेलं नाही आणि यावरूनच आता भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा भन्नाट किस्सा सांगताना आपल्याला मंत्रिपदानं कशी हुलकावणी दिली याचं कथन केलंय. आमचे मुख्यमंत्री अटक सापडे दिसले आम्हाला. बोललो तर ठीक आहे. बोलो काय आहे? बोलतो एक बोलते माझी बायको आत्महत्या करेल, एक बोलतो मला नारायणाने संपवलं, एक बोलतो राजीनामा दे. 5:30 एकाला फोन केला. बोललो काय रे, संभाजीनगरला तुम्हाला 5 पैकी दोघांना दिले, आम्ही 3 पैकी 1 पण घेत नाही, आम्ही थांबतो. बोललो तुला एवढी घाई कशाला? त्याला समजवला. आता बायकोला काय करायचं? तो साहेबांना बोलला तर त्याचे बायको तर आपल्याला दबवायला पाहिजे म्हणून त्याला बोललो त्याला देऊन टाका आणि बोललो त्याला नारायणाने संपवला नाही पाहिजे, आपली 1 सीट कमी होईल. बोललो त्याला पण द्या. तुला तर मी थांबतो तुमच्यासाठी आणि मी थांबलो आजपर्यंत. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून तात्पुरत्या स्वरूपात नवीन कार्यालय उभारण्यात आलेलं आहे. नाशिक शहरातील मुंबई नाका इथे एका खासगी जागेत हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलंय. मुंबई नाका या ठिकाणीच राष्ट्रवादी काँग्रेसचं भव्य असं कार्यालय आहे. मात्र अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर नाशिकमध्ये देखील राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. कार्यालयाचा ताबा घेण्यावरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. अखेर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा ताबा घेण्यात आल्यानं शरद पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कार्यालयात नो एंट्री होती. त्यामुळे शरद पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका खासगी ठिकाणी होत होत्या. पुढची बातमी पाहूयात. शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलंय. राहुल गांधींचं खरं आडनाव खान असून त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन गांधी आडनाव मिळवल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. नाशिक इथल्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. संघाचा गांधी हत्येमध्ये संबंध आहे म्हणाला, तिथे पुढे सुप्रीम कोर्टात आता जिथे जोपर्यंत अपील करायची संधी आहे ना तोपर्यंत माझ्या सावरकर नाही माझ्या गांधी हो. एक तर तू गांधी पण नाहीस. ऍफिडेव्हिट करून ना आडनाव घेतलेलं आहे, ते ओरिजिनल आडनाव खान आहे. हे काय महात्मा गांधींचे वंशज नव्हे. त्या आडनावाचा यथेच्छ फायदा घेण्यासाठी हे आडनाव घेतलेलं आहे. ही फिरोज खानांची पुढची पिलावळ आहे ना. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक मोठी बातमी आहे बदलापूरमधून. बदलापूरच्या गांधी चौक परिसरात पार्किंगच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे. हाणामारीची ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. एक तरुण गाडी पार्किंग करत असताना शेजारी असलेल्या तरुणांनी त्याला आक्षेप घेतला आणि या आक्षेपावरून वादाला सुरुवात झाली आणि या वादाचं थेट हाणामारीमध्ये रूपांतर झालं. दोन्ही गटाकडून एकमेकांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी तक्रार देण्यासाठी कुणीही पुढे आलेलं नसून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. मात्र या मारहाण प्रकरणी पोलिसांनी देखील मौन बाळगल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. कल्याण पुन्हा एकदा हादरलंय. एका तरुणानं अल्पवयीन 12 वर्षीय मुलीला सोसायटीच्या आवारातच चाकूनं भोसकल्याची घटना घडली आहे. यामध्ये या मुलीचा मृत्यू झालाय. कल्याण पूर्वेच्या तिसगाव भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी तरुणानं मुलीवर चाकू हल्ला केला आणि त्यानंतर नागरिकांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. तर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 12 वर्षीय मुलगी आपल्या आईसोबत घरी जात होती आणि संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास सोसायटीच्या पायऱ्या चढत असताना आदित्य कांबळे या तरुणानं मुलीवर चाकूनं हल्ला केला आणि तरुणानं तिच्यावर
6 ते 7 वेळा चाकूनं वार केले. यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केला गेला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुलगीने आई बोलत चाललेले होते आणि तो वरून आला ते फ्रंटवर डायरेक्ट मुलीवर वार केले. 4-5 केले आणि नंतर तिने वाचवायला गेली ना, तिला धक्का दिला, मग ती अशी पडली आणि तो पळाला तिथून. तिकडे दादर पश्चिम रेल्वे स्थानकात चालू लोकलमध्ये चढत असताना एका वयोवृद्ध महिला प्रवासी यांचा तोल गेला आणि यावेळी त्या ट्रेन आणि फलाटाच्या पोकळीमध्ये पडणार होत्या. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत धाव घेत थेट त्या वृद्धेला अलगद उचलल्यानं मोठा अनर्थ टळला. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.